राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेसमध्ये तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील, तसेच रेडीमेड लहान मुलांचे किड्स वेअर, जेंट्स वेअर, होलसेल साडी व नवरदेव नवरीचा बस्ता तसेच लग्नासाठी होलसेल भावात साड्या मिळतील। ठिकाण वर्धमान ड्रेसेस, नवी पेठ, राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 97 67 83 79 99 98 90 03 39 61। नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत। पाहुयात आजची सविस्तर बातमी। राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील ॲक्सिस बँकेच्या शाखेत क्वेस कॉर्प लिमिटेड तर्फे नियुक्त केलेल्या एका कर्मचाऱ्याने स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करत महिला बचत गटातील 29 महिला ग्राहकांच्या बँक खात्यातून एअरटेल पेमेंट बँकेच्या मदतीने 7,53,792 रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। अपहार करणाऱ्या तरुणाचं नाव किशोर संजय पोपळघट, वय वर्ष 31 वर्ष, राहणार देवगाव रंगारी, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असं आहे। त्याच्या विरोधात क्वेस कॉर्प लिमिटेडचे जनरल मॅनेजर श्रीधर मधुकर भोर, राहणार डोंबिवली, मुंबई यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादीत म्हटलेलं आहे की क्वेस कॉर्प लिमिटेडतर्फे भारतातील विविध क्षेत्रातील आस्थापनांना तंत्रज्ञान आणि व्यवसाय सेवांचा पुरवठा केला जातो। त्यापैकीच ॲक्सिस बँक लिमिटेड आमचे ग्राहक आहे। राहुरी खुर्द येथील ॲक्सिस बँकेचे शाखाधिकारी कुंदन पाटील यांनी ईमेलद्वारे कळवलं आहे की क्वेस कॉर्प लिमिटेडचे किशोर संजय पोपळघट यांची नोव्हेंबर 2024 मध्ये बँकेच्या शिर्डी शाखेत बदली केली, तेव्हा राहुरी शाखेच्या कलेक्शन ऑडिटमध्ये त्याने बँकेच्या ग्राहकांच्या कर्जाच्या रकमेचा गैरवापर केल्याचं उघडकीस आलं आहे। जुलै 2024 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान आरोपी पोपळघट याने एअरटेल पेमेंट बँकेमध्ये स्वतःचा मोबाईल नंबर वापरून कर्जाचे अर्ज भरतो आहे असे सांगून सर्वप्रथम बायोमेट्रिकद्वारे ग्राहकांचे बचत खाते उघडले। खात्याचा नंबर आल्यानंतर ॲक्सिस बँकेच्या कर्जाची संपूर्ण प्रक्रिया केली आणि ती कर्जाचे पेमेंट बँकेत वर्ग करून घेतली। त्यानंतर OTPच्या माध्यमातून ग्राहकांच्या खात्यातून रोख स्वरूपात त्याचे ओळखीच्या इसमाकडून पैसे काढून घेतले। 29 ग्राहकांच्या बचत गटाच्या माध्यमातून सगळ्यांची कागदपत्रांची पूर्तता करून आणि स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून एअरटेल पेमेंट बँकेच्या मदतीने रुपये 7,53,792 रुपयांचा अपहार केल्याचा त्यांची फसवणूक केली आहे। त्याचे सिबिल खराब केले, त्यामुळे त्यांना इतर बँकेत कर्ज भेटत नाही असे फिर्यादीत म्हटलं आहे। फसवणूक झालेल्या मोलमजुरी करणाऱ्या 29 महिला या राहुरी तालुक्यासह आजूबाजूला असणाऱ्या गावातील रहिवासी आहेत। यामध्ये तब्बल 7,53,792 रुपयांचा अपहार झाल्याचं उघड झालं आहे। या घटनेचा तपास राहुरी पोलीस करत आहेत। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।